मंडणगड युवा सेनेकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याराला फाशीची शिक्षा देण्याची करण्यात आली कठोर मागणी। सविस्तर वृत्त। मंडणगड युवा सेनेकडून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा मारेकरी वाल्मिक कराड याला तातडीनं शिक्षा करण्यात यावी, त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी। हत्ये प्रकरणात अटक असलेला क्रूर नराधम वाल्मिकी कराड याला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा युवा सेनेतर्फे आज मंडणगड येथे देण्यात आल्या। या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची आग्रही मागणी करताना आज मंडणगड युवा सेनेकडून वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। युवा सेना कोकण कार्यकारिणी सदस्य तथा युवा सेना जिल्हाधिकारी चेतन सातोपे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अटक असलेला क्रूर नराधम वाल्मिक कराड याला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा युवा सेनेच्या मंडणगड युवा सेनेकडून देण्यात आल्या। यावेळी सर्व पदाधिकारी आणि बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। शहर प्रमुख, नगरसेवक तथा गटनेते विनोद जाधव, तालुका अधिकारी निलेश मोरे, विकास पवार, प्रतीक पोतनीस, योगेश जंगम, संदीप येलवे, बदरुद्दीन उंडरे, विराज गमरे, केतन सातोपे, एकनाथ मोडकले तालुक्यातील अनेक पदाधिकारी युवा सैनिक उपस्थित होते। मंडणगड युवा सेनेकडून मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला वाल्मिकी कराड याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। नामदार राज्यमंत्री योगेशदादा कदम आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या विशेष अशा आदेशानं आणि मार्गदर्शनाखाली आज मंडणगड युवा सेनेकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं करण्यात आलं दहन। विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड। फाशी व्हावी या अनुषंगाने आज आम्ही या वाल्मिक कराड सारख्या विकृत मनस्थितीच्या माणसांचं किंवा विकृत एक मनोवृत्तीचं आज आम्ही होलीच्या मुहूर्तावरती दहन करून आपल्या सर्व या आपल्या राज्यातील राज्यवासियांना, आपल्या लोकांना एक योग्य संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आताच आपण आपल्या ऑफिसच्या बाहेर या पुतळ्याचं दहन करून या झालेल्या कृतीचा जाहीर निषेध करणार आहोत। सस्नेह जय महाराष्ट्र। मी विनोद जाधव, मंडणगड शिवसेना शहर प्रमुख आणि गटनेता नगरपंचायत मंडणगड। आज मंडणगड या ठिकाणी राज्यामध्ये जो विषय गाजतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात, त्या निमित्तानं आज मंडणगडच्या सर्व युवा सैनिकांनी एकत्र येऊन मसाजोगमध्ये जो झालेला प्रकार आहे त्या निमित्तानं वाल्मिकी कराड यांचा आज पुतळा दहन करून त्यांना जाहीर निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम इथे झाला। आणि मंडणगड युवा सेनेच्या वतीनं आम्ही आज जाहीर आवाहन करतोय, शासनाला आवाहन करतोय की ज्या संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे जे आरोपी आहेत या सगळ्यांनाच फाशी शिक्षा व्हावी अशी आम्ही या ठिकाणून जाहीर आवाहन करतोय। सप्रेम जय महाराष्ट्र। मी निलेश मोरे, युवा सेना तालुका अधिकारी मंडणगड। आज आपण युवा सेना मंडणगड यांच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याचं दहन केलंय। नक्कीच आमच्या आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम आणि आमचे युवा सेनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या आदेशाने, तसेच आमच्या युवा सेनेचे कोकण कार्यकारिणी विभागीय सदस्य तथा आमचे युवा सेनेचे जिल्हाधिकारी चेतनजी सातोपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण वाल्मिक कराड सारख्या विकृत मनोवृत्तीचे दहन करून इथं आज आपण होळी साजरी केलेली आहे। नक्कीच आमच्या विनोदजींनी सांगितलंच त्याप्रमाणे आपल्या देशमुख कुटुंबियाला आपल्या सरकारकडून न्याय मिळेल ही आज या क्षणी आम्ही अपेक्षा करतो। जय जय महाराष्ट्र।